अमरावती जिल्ह्यातील परतवाडा हे शहर हे सध्या एका अशा घटनेने हादरले आहे ज्याने केवळ अमरावती जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे, ज्याला परतवाडा व्हिडिओ कांड म्हणून ओळखले जात आहे। ते प्रकरण आता केवळ काही व्हायरल क्लिपमुळे मर्यादित राहिले नसून एका मोठ्या आणि भयानक गुन्हेगारी जाळ्याचा भाग असल्याचे स्पष्ट होत आहे। सुरुवातीला सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह क्लिप व्हायरल झाल्यामुळे हे प्रकरण समोर आले आहे, मात्र आता तपास जसा पुढे सरकत आहे तसे तसे धक्कादायक खुलासे होत आहेत। हे प्रकरण आता केवळ एका व्यक्तीच्या कृत्यामुळे मर्यादित न राहता अनेक मुलींच्या सुरक्षिततेला आणि महिलांच्या सन्मानाला धक्का देणारे गंभीर स्वरूप घेत आहे। पोलिसांनी या प्रकरणात सातत्याने कारवाई करत आहेत। प्रथम मुख्य आरोपी आयान अहमद तन्वीर अहमद हे 19 वर्षाचा याला अटक करण्यात आली। त्यानंतर त्याचा सहकारी दुसरा आरोपी उजेर खान इक्बाल खान याला सुद्धा अटक करण्यात आली। तपासात उघड झाले की उजेर खानने मुख्य आरोपीच्या मोबाईलमधून म्हणजे आयान खानच्या मोबाईलमधून व्हिडिओ डाउनलोड करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे आरोप आहेत। आरोपीमधील पैशाचा वाद आणि कोण जास्त मुलींना मोहात पाडणार आणि कोण जास्त मुलीशी संबंध ठेवणार या दोघांमध्ये शर्यत लागली होती। याच कारणामुळे हे प्रकरण उघडकीस येण्याचे मुख्य कारण आहे। पोलिसांनी आतापर्यंत एकूण 6 आरोपीला अटक केल्याची माहिती आहे। या प्रकरणाची व्याप्ती 180 मुली आणि 350 व्हिडिओ। या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपीच्या डिव्हाइसमध्ये तब्बल 180 मुलींचा समावेश असल्याची आणि 350हून अधिक अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आल्याचा दावा समोर करण्यात आला आहे। आरोपींनी कथितरित्या लव ट्रॅम्पचा वापर करून कोचिंग क्लासेस सोशल मीडियाद्वारे मुलींना मोहात पाडणे, अमरावतीतील कठोरा नाका परिसरात एका भाड्याच्या प्लॉटमध्ये हे अत्याचार आणि चित्रीकरण केल्याचे तपासात समोर आलेले आहे। मात्र आतापर्यंत 8 अल्पवयीन मुलींचे 18 ते 20 व्हिडिओ व्हायरल झाल्याची बातमी समोर येत आहे। या प्रकरणात दुसरा आरोपी उजेर खान यांचे एकही व्हिडिओ बाहेर आले नाहीत, त्याची पोलीस कसून चौकशी करत आहेत। या प्रकरणातील बाकीच्या मुलीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी SIT गठीत केली आहे। पीडित मुली आणि त्यांच्या कुटुंबियांना गोपनीयतेसह तक्रार नोंदवण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे। या आकडेवारीमुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्यात विशेषतः परतवाडा अचलपूर भागात संतापाची लाट उसळली आहे। आरोपीने व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग केल्याचे उघड झाले आहे। यामुळे पीडित मुली मानसिक त्रास सहन करत असल्याचे समोर येत आहे। सर्वसामान्य नागरिक, राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून एकच मागणी आहे, संपूर्ण रॉकेट उघडे करा, दोषींना कठोरात कठोर शिक्षा द्या। मुस्लिम समाजासह इतर संघटनेनेही आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। प्रशासनाने सखोल चौकशी करावी। या प्रकरणात आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे। प्रशासनाने या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी सर्वसामान्य नागरिकांकडून मागणी व्यक्त केली आहे। आणि मी अशी सर्वांना शेवटी विनंती करतो की मुलीच्या आईवडिलांना आपल्या मुलीला आपण शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जर पाठवत असाल ती वेळेवर घरी येते की नाही याची सुद्धा आपण विचारपूस करायला पाहिजे, शहानिशा करायला पाहिजे। कारण हे दिवस मुली जातात कुठं आणि काय करतात याची थोडीफार तरी आपण मातापिता म्हणून आपली जबाबदारी असायला पाहिजे।